शाळेतल्या आजच्या व्याख्यानात तुमचं स्वागत करते। दरवर्षी 27 एप्रिलला कैलासवासी स गो बर्वे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वसंत व्याख्यानमालेतलं व्याख्यान असतं। माजी सनदी अधिकारी, माजी आयुक्त कैलासवासी स गो बर्वे यांचं कार्य पुण्यातल्या अनेकांना माहिती असणारच। पानशेतच्या पुरानंतर पुनर्वसनात पुण्यातल्या लोकांची मदत करण्यात आणि पुण्याचं पुनर्वसन करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता। त्यांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन त्यांना केंद्रातही बोलवलं होतं, परंतु अकाली निधनामुळे त्याला मुहूर्तरूप येऊ शकलं नाही। अशा कर्तव्यदक्ष, कार्यक्षम आणि कर्तृत्ववान आदरणीय कैलासवासी स गो बर्वे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं हे व्याख्यान आहे। आजचे आपले वक्ते आहेत ॲडव्होकेट डॉक्टर राजेंद्र अनुभुले। डॉक्टर राजेंद्र अनुभुले सरांचा परिचय करून द्यायचं झालं तर आजच्या व्याख्यानातले 2 तास सुद्धा कमी पडतील, पण मी थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न करते। डॉक्टर राजेंद्र अनुभुले यांचं शिक्षण ILS लॉ कॉलेज या महाविद्यालयात झालंय। तिथे त्यांना बेस्ट स्टुडंट हा पुरस्कारही मिळाला होता। पुढे पदव्युत्तर शिक्षण सरांनी पुणे विद्यापीठातून घेतले, म्हणजे LLM हे पुणे विद्यापीठातून केले। पुणे विद्यापीठात ते त्यावेळी गोल्ड मेडलिस्टही ठरले। सरांनी लॉ या विषयात PhD सुद्धा केली आहे। राष्ट्रीय विधी विद्यापीठ म्हणजेच MNLU मुंबई इथे सर शैक्षणिक परिषदेचे सदस्य होते। MNLU आणि भारती विद्यापीठ इथे अनेक महत्त्वाच्या पदांवर सरांनी कार्य केलेले आहे। सर बार काउन्सिल ऑफ गोवा आणि महाराष्ट्र इथे मुख्य समन्वयक होते। अनाथांच्या पुनर्वसनासाठी सर्वोच्च न्यायालयात सरांनी याचिका दाखल केली आणि ज्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येणारं 1% अनाथांचं आरक्षण, महिलांना 24 तास संरक्षण मिळावं म्हणून संरक्षण अधिकारी असावेत यासाठी सरांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। लॉ या विषयात अनेक पुस्तकंही सरांनी लिहिली आहेत। महिला आणि बाल विकास विभाग, महाराष्ट्र सरकार, त्याचबरोबर बार काउन्सिल ऑफ इंडिया, पोलीस रिसर्च सेंटर अशा अनेक ठिकाणी सरांनी कार्य केले। खरं तर सरांबद्दल सांगायला गेलं तर मी आधी म्हटल्याप्रमाणे अख्खे 2 तासही कमी पडतील। मी सरांना विनंती करते की आजच्या विषयावरती त्यांनी व्याख्यान सुरू करावं। आजचा विषय आहे OTT, ओव्हर द टॉप। OTT हा खरं तर खूप नवा विषय आहे। OTT स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सने चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन सृष्टी यांचं चित्रच बदलून टाकले आणि या विषयावरती सर आज बोलणार आहेत। मी सरांना विनंती करते की त्यांनी आजचं व्याख्यान सुरू करावं। धन्यवाद। वक्तृत्व उत्तेजक सभा पुणे व वसंत व्याख्यानमालेचे सर्व सन्माननीय आयोजक व आजच्या व्याख्यानाला उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार। आजच्या व्याख्यानासाठी मला जो विषय देण्यात आलेला आहे OTT प्लॅटफॉर्म, हा विषय तसा प्रसार माध्यमांशी किंवा मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आहे। असं असलं तरी या विषयाला घटनात्मक, कायदेविषयक, सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय संदर्भ सुद्धा आहेत। म्हणून या विषयाची चर्चा करत असताना फक्त मनोरंजन क्षेत्राशी संबंधित चर्चा अशी एकतर्फी चर्चा न करता या नवीन विषयाचा संबंध अन्य महत्त्वाच्या समाजातील गोष्टींशी कशा प्रकारे येतो हे सुद्धा बघणं अतिशय गरजेचं आहे। म्हणून आजच्या व्याख्यानामध्ये OTT प्लॅटफॉर्म म्हणजे काय, त्याचे प्रत्यक्षात कुठले फायदे आहेत, त्याचबरोबर या विषयाचे घटनात्मक
कायदेविषयक, सामाजिक, आर्थिक, राजकीय संदर्भ काय आहेत आणि प्रत्यक्षात सद्य परिस्थितीमध्ये या नवीन संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भारतात कशा पद्धतीची व्यवस्था असणं गरजेचं आहे हे आपण बघणार आहोत. OTT प्लॅटफॉर्म म्हणजे ओव्हर दी टॉप प्लॅटफॉर्म. 15-20 वर्ष अगोदर आपण आपल्या घरी सर्वजण एकत्रित बसून TV पाहत असू. आपल्याला माहिती असेल की काही काळापूर्वी रामायण, महाभारत सारख्या सिरियल्स, मालिका ह्या शनिवारी रविवारी दाखवण्यात येत होत्या आणि त्या सिरियल्स बघण्यासाठी, त्या मालिका बघण्यासाठी घरातील सर्व मंडळी एकत्रितपणे बसत असत. किंवा आपल्याला जर एखादा चित्रपट पाहायचा असेल तर त्यासाठी आपल्या शहरात उपलब्ध असणाऱ्या चित्रपटगृहामध्ये आपण जाऊन तो चित्रपट बघत असू. घरामध्ये दूरचित्रवाणी किंवा TV हा जर आपण बसवला तर त्यासाठी केबल किंवा डिशची जोडणी ही महत्त्वाची होती. आजच्या परिस्थितीमध्ये आपण जर OTT प्लॅटफॉर्मचा विचार केला तर अशा पद्धतीची केबल किंवा डिशची जोडणी इथं महत्त्वाची नाही, किंबहुना त्याची इथं गरजही नाही. असं म्हणता येईल की OTT प्लॅटफॉर्म हा पूर्णपणे केबल आणि डिश या संकल्पनेला छेद देणारा नवीन प्रकार आहे. या OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करून आपण मालिका किंवा चित्रपट पाहू शकतो. आज भारतामध्ये किंवा जगामध्ये अनेक प्रकारचे OTT प्लॅटफॉर्म निर्माण झालेले आहेत आणि आपल्यासारख्या उपभोक्त्यांना हे प्लॅटफॉर्म किंवा हे सेवा पुरविणारे घटक मनोरंजन सेवा उपलब्ध करून देत आहेत. व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिसद्वारे चित्रपट, विविध वेब सिरीज, मालिका किंवा अन्य मीडिया कंटेंट या OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आज आपल्याला मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. आणि किंबहुना यामुळेच आज आपण असं म्हणू की TV किंवा केबलचं महत्त्व आज अतिशय मर्यादित झालेलं आहे किंवा कमी झालेलं आहे. आजच्या परिस्थितीमध्ये उपभोक्ता किंवा व्ह्यूअर हा सेवा पुरविणाऱ्या किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर करून एखाद्या वेब सिरीजच्या माध्यमातून किंवा चित्रपटाच्या माध्यमातून किंवा अन्य मीडिया कंटेंटच्या माध्यमातून काही सेवा सरळ पद्धतीने विकत घेऊ शकतो. एखाद्या OTT प्लॅटफॉर्मकडून त्याला काय हवं आहे हे तो ठरवू शकतो. त्याच्याबद्दलचं जे काही पेमेंट आहे किंवा जे काही त्याची जी काही किंमत आहे ती त्या सर्व्हिस प्रोव्हायडरला तो देतो आणि काही काळासाठी, मग ते 1 महिन्याचं सबस्क्रिप्शन असेल किंवा 1 वर्षाचं असेल,
तो त्या सेवा पुरवणाऱ्याकडनं मिळवू शकतो. आज भारतामध्ये नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ, हॉटस्टार, झी5 असे अनेक पद्धतीचे OTT प्लॅटफॉर्म हे कार्यरत आहेत. आणि या OTT प्लॅटफॉर्मचं प्रसारण हे इंटरनेटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे. त्यामुळंच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जी काही ट्रॅडिशनल संकल्पना होती किंवा परिस्थिती होती की केबल किंवा डिशची जोडणी करून आपण TV पाहत असू, ती संकल्पना आता कालबाह्य अशी झालेली आहे. आजच्या परिस्थितीमध्ये इंटरनेटचं जर कनेक्शन असेल, आपल्याकडं मोबाईल, लॅपटॉप किंवा स्मार्ट TV सारख्या जर साधनं उपलब्ध असतील, तर त्या माध्यमातून आपण OTTची सेवा उपलब्ध करू शकतो आणि ती पाहू शकतो. त्यामुळं आजच्या परिस्थितीमध्ये OTT प्लॅटफॉर्म भारतामध्ये अतिशय लोकप्रिय झालेला आहे आणि आजची पिढी ही या OTT प्लॅटफॉर्मला खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व देत आहे असं दिसून आलेलं आहे. आता प्रत्यक्षामध्ये OTT प्लॅटफॉर्मबद्दलची चर्चा ही मागच्या 1-2 वर्षामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर जरी होत असली तरी OTT ही संकल्पना भारतामध्ये मागील 10-15 वर्षापासून सुरू झालेली होती. परंतु COVID-19 चा उद्रेक भारतात आणि जगात झाल्यानंतर आणि सर्व ठिकाणी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर किंवा ताळेबंदी जाहीर झाल्यानंतर सर्व थिएटर्स किंवा चित्रपटगृहे हे बंद असल्यामुळे सामान्य नागरिकांनी OTT प्लॅटफॉर्मवरून चित्रपटांचा, वेब सिरीजचा किंवा अन्य मीडिया कंटेंटचा आनंद घरात बसून घेतला. बरेचसे चित्रपट या काळामध्ये OTT प्लॅटफॉर्मवरून प्रदर्शित झाले. त्यामुळं लॉकडाऊनच्या काळामध्ये किंवा COVID-19च्या काळामध्ये OTT प्लॅटफॉर्मचा वापर सर्वसामान्य समाजाने खूप मोठ्या प्रमाणावर केला. या OTT प्लॅटफॉर्मचे काही स्वाभाविक असे फायदे आहेत. त्यातला पहिला महत्त्वाचा फायदा असा आहे की हा जो OTT प्लॅटफॉर्म आहे, जो इंटरनेटच्या माध्यमातून आपण उपयोगात आणू शकतो, वापरू शकतो. एखाद्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडनं ठराविक सेवा आपण विकत घेऊ शकतो आणि काही काळासाठी ती सेवा आपण त्याचे जे काही चार्जेस असतील ते देऊन आपण उपभोगू शकतो. या OTT प्रणालीचा किंवा ह्या OTT प्लॅटफॉर्मचा जो काही सर्वात महत्त्वाचा फायदा आहे तो असा आहे की ह्या OTTद्वारे आपल्याला मीडियाचा जो काय ॲक्सेस आहे तो अतिशय सोपा झालेला आहे. 10-15 वर्षापूर्वी एखादा चित्रपट किंवा एखादा आपल्याला मालिका बघायची असेल तर त्यासाठी आपल्याला TV किंवा दूरचित्रवाणी हे एकमेव माध्यम उपलब्ध होतं. डिशची जोडणी करून किंवा केबलची जोडणी करून आपण ते पाहू शकत होतो. पण प्रत्यक्षामध्ये आज आपल्याकडे इंटरनेटची सेवा जर उपलब्ध असेल तर आपण
हे चित्रपट, वेबसिरीज, मालिका किंवा अन्य मीडिया कंटेंट जे आहेत ते आपल्या मोबाईलद्वारे, लॅपटॉपद्वारे, स्मार्ट टी व्हीद्वारे, टॅब्लेट्सद्वारे किंवा अन्य कुठल्याही महत्त्वाच्या उपकरणाद्वारे आपण ते बघू शकतो. आपण त्याचा फायदा घेऊ शकतो. त्यामुळं मोबाईलच्या, लॅपटॉपच्या किंवा स्मार्ट टी व्हीच्या माध्यमातून सद्यस्थितीमध्ये आपल्याला मीडियाचा जो काय ॲक्सेस आहे तो अतिशय सोपा असा झालेला आहे. फक्त एकच अट त्यासाठी आहे, ती अशी की इंटरनेटचं जे काय कनेक्शन आहे ते चांगलं असलं पाहिजे. ते जर चांगलं असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने OTT प्लॅटफॉर्मची सेवा ही उपभोगू शकता. दुसरा महत्त्वाचा फायदा ह्या OTT प्लॅटफॉर्मचा आहे तो असा की OTT प्लॅटफॉर्म ही जुन्या काळच्या केबल किंवा डिशच्या प्रकारापैकी जास्त खर्चिक नाही. थोडक्यात OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्याला जर काही मनोरंजनाचे महत्त्वाचे काही जर व्हिडिओज, काही चित्रपट, काही वेबसिरीज, मालिका किंवा अन्य मीडिया कंटेंट जर बघायचा असेल तर तो स्वस्त अशा स्वरूपाचा आहे, तो कमी खर्चिक आहे. याचं कारण असं की आवश्यकतेप्रमाणे आपण OTT प्लॅटफॉर्मवरनं आपल्या गरजेप्रमाणे कंटेंट हा विकत घेऊ शकतो. एखादी मालिका बघायची असेल तर तेवढ्यापुरतंच आपण त्याचं सबस्क्रिप्शन घेऊ शकतो. एखादा आपल्याला जर चित्रपट बघायचा असेल तर तेवढ्यापुरतंच आपण त्यासाठी पे करू शकतो. 10-15 वर्षापूर्वी आपण जेव्हा केबल किंवा डिशची जोडणी करत होतो तेव्हा आपल्याला एक संपूर्ण प्लॅन त्या डिशच्या ओनरकडनं घ्यावा लागत होता आणि काही चॅनल्स आपल्याला बघायचे नसताना सुद्धा आपल्याला त्यासाठी पे करावं लागायचं, त्यासाठी आपण पैसे भरायचो. परंतु सद्यस्थितीमध्ये आपण आवश्यकतेप्रमाणे काही कंटेंट हे OTT प्लॅटफॉर्मकडून विकत घेऊ शकतो किंवा त्याचं सबस्क्रिप्शन घेऊ शकतो आणि आपल्या आवश्यकतेप्रमाणे आपण ते वापरू शकतो. तिसरा महत्त्वाचा फायदा ह्या OTT कंटेंटचा किंवा OTT प्लॅटफॉर्मचा असा आहे की OTT प्लॅटफॉर्ममुळे सद्यस्थितीमध्ये भारतामध्ये नवीन टॅलेंटला रोजगाराची एक नवीन संधी उपलब्ध झालेली आहे. OTT प्लॅटफॉर्म ही नव्या स्वरूपात, आधुनिक स्वरूपात अतिशय मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. त्यामुळं मनोरंजन क्षेत्राशी संबंधित असणारे लोक हे या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर समाविष्ट होऊन तिथं उपलब्ध असणाऱ्या संधींचा फायदा घेऊन तिथं रोजगाराच्या संधी स्वतःसाठी निर्माण करू शकतात. चौथा महत्त्वाचा फायदा या OTT प्लॅटफॉर्मचा आहे तो असा की या OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व्यापक अशी प्रसिद्धी आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून समाजामध्ये करता येते. एक आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन या OTT प्लॅटफॉर्मशी संबंधित आहे, जो आधीच्या काळामध्ये केबल किंवा डिशच्या वेळेमध्ये नव्हता. आणि पाचवा महत्त्वाचा फायदा ह्या OTT कंटेंटचा किंवा OTT प्लॅटफॉर्मचा आहे तो असा की
OTT प्लॅटफॉर्मची ही जी नवी पद्धत आहे ती अतिशय लवचिक, अतिशय फ्लेक्झिबल अशा पद्धतीची आहे. तुम्हाला जर एखादा व्हिडिओ, एखादा चित्रपट, एखादी मालिका, वेब सिरीज जर बघायची असेल तर त्यासाठी वेळेचं असं कुठलंही बंधन नाही. तुम्ही कुठल्याही वेळेमध्ये आपल्या सोयीनुसार आपण जे काही सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे त्याचा उपयोग करून कुठलीही मालिका, चित्रपट किंवा वेब सिरीज किंवा अन्य कुठलाही महत्त्वाचा मीडियाचा कंटेंट आपण बघू शकता. असं जरी असलं तरी OTT प्लॅटफॉर्मच्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल की ही नवीन संकल्पना चांगल्या पद्धतीने जर भारतामध्ये विकसित करायची असेल, त्याची अंमलबजावणी करायची असेल तर त्याचे जे घटनात्मक, सामाजिक, राजकीय, आर्थिक जे संदर्भ आहेत, जे कायदेविषयक संदर्भ आहेत ते विचारात घेतले पाहिजेत. सध्या परिस्थितीमध्ये ह्या बाकीच्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या OTT प्लॅटफॉर्मला कशा प्रभावित करतात, OTT प्लॅटफॉर्मकडनं या घटकांना कुठल्या अपेक्षा आहेत आणि प्रत्यक्षात OTT प्लॅटफॉर्मची सुद्धा या बाबतीत काय जबाबदारी आहे, स्वतः जनतेची या बाबतीत काय जबाबदारी आहे हे सुद्धा बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. मी मगाशी असं सांगितलं की OTT प्लॅटफॉर्म ही नवीन संकल्पना आहे. मागच्या 10 ते 15 वर्षापासून ती उदयास येत आहे. जुन्या काळामध्ये आपण TV पाहत असू एकत्र बसून. आजच्या परिस्थितीमध्ये एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज किंवा मालिका ही इंटरनेटच्या माध्यमातून डायरेक्टली आपण ती पाहू शकतो. कुठलंही केबल कनेक्शन किंवा जोडणी करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. फक्त इंटरनेट असणं आणि ते पेड सबस्क्रिप्शन आपण OTT प्लॅटफॉर्मच्या ओनरकडनं घेणं एवढंच इथं अपेक्षित आहे. आणि आपल्या गरजेप्रमाणे, आपल्या वेळेप्रमाणे आपण ही नवीन प्रणाली स्वतःच्या आनंदासाठी, फायद्यासाठी वापरू शकतो. असं असलं तरी आजच्या प्रचलित व्यवस्थेमध्ये काही महत्त्वाचे घटक आहेत ते या OTT प्रणालीशी संबंधित आहेत. त्याचा विचार करणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. आणि पहिला महत्त्वाचा जो संदर्भ आहे तो घटनात्मक संदर्भ आहे. 26 जानेवारी 1950ला भारताची राज्यघटना उदयास आली आणि या राज्यघटनेने काही महत्त्वाचे मूलभूत अधिकार भारतातील सर्व नागरिकांना दिलेले आहेत. राज्यघटनेच्या कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार आहे. कलम 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार आहे. कलम 23 आणि 24 मध्ये शोषणाविरुद्धचा हक्क आहे. कलम 25 ते 28 मध्ये धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे. कलम 29 आणि 30 मध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहेत आणि कलम 32 मध्ये मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीचा हक्क आहे. प्रसार माध्यमांशी संबंधित किंवा OTT प्लॅटफॉर्मशी संबंधित तरतुदींचा जर आपण विचार केला तर असं लक्षात येईल की राज्यघटनेचं कलम 19 जे आहे ते इथं अतिशय संयुक्तिक किंवा महत्त्वाचं आहे. कलम 19ने भारतातील प्रत्येक नागरिकाला भाषा आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि याच कलम 19ने या भाषा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काही मर्यादा सुद्धा घातलेल्या आहेत. मग ती नैतिकतेची मर्यादा असेल किंवा कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याची मर्यादा असेल किंवा देशाचं जे काही सार्वभौमत्व आहे त्याच्याबद्दल आदर बाळगण्याचं मर्यादा असेल किंवा कुणाचाही अपमान न करण्याची मर्यादा असेल. भारताच्या संसदेने सुद्धा वेळोवेळी याबद्दल कायदे केलेले आहेत. न्यायव्यवस्थेने सुद्धा याबद्दल काही महत्त्वाचे निकाल देऊन भाषा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलचा एक नवीन कायदा निर्माण करण्याचा भारतात प्रयत्न केलेला आहे.
सर्वप्रथम उपभोक्ता जो आहे भारतामधील, जो व्ह्यूअर आहे, त्याच्या बाबतीत जर सांगायचं गेलं तर 2019ला केरळ उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला होता फाहिमा सिरीन नावाच्या खटल्यामध्ये. आणि फाहिमा सिरीन नावाच्या खटल्यामध्ये केरळ उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की राईट टू इंटरनेट इज ए फंडामेंटल राईट अंडर आर्टिकल 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. इंटरनेटचा वापर करणं हा भारतातील प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे राज्यघटनेच्या कलम 21 अन्वये. कलम 21 काय सांगतं? कलम 21 जीविताचा आणि स्वातंत्र्याचा हक्क याबद्दल भाष्य करतं. आणि कलम 21 असं सांगतं की कायद्याने घालून दिलेल्या प्रक्रियेशिवाय जीविताच्या आणि स्वातंत्र्याच्या हक्काचं उल्लंघन करता येणार नाही. आणि फाहिमा सिरीनच्या खटल्यामध्ये 2019ला केरळ उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला इंटरनेट वापरण्याचा अधिकार आहे. तो त्याचा मूलभूत अधिकार आहे आणि कायद्याने घालून दिलेल्या प्रक्रियेशिवाय या अधिकारावर कुठलंही बंधन आपल्याला घालता येणार नाही. फाहिमा सिरीनचा खटला 2019ला निकालात निघाल्यानंतर 2020 साली सर्वोच्च न्यायालयाने अनुराधा बासीन नावाच्या महत्त्वाच्या प्रकरणामध्ये इंटरनेटचा वापर हा भारतातील नागरिकाचा मूलभूत हक्क आहे हे स्पष्टपणे सांगितलं. आणि फाहिमा सिरीन खटल्यामध्ये केरळ उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता तो सर्वोच्च न्यायालयाने अनुराधा बासीन प्रकरणामध्ये स्वीकारला. हा झाला पहिला महत्त्वाचा भाग घटनात्मक संदर्भाच्या बाबतीमध्ये की भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं भाषा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्याचबरोबर राईट टू इंटरनेट वापरायचा सुद्धा त्याला मूलभूत अधिकार आहे. दुसऱ्या बाजूला भाषा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो काही विकास भारतामध्ये झालेला आहे त्यामध्ये आता भाषा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे भारतातील प्रत्येक व्यक्तीबरोबरच ते प्रसार माध्यमांना सुद्धा उपलब्ध आहे हे सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केलेलं आहे. म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रसार माध्यमांचा सुद्धा मूलभूत हक्क आहे राज्यघटनेच्या कलम 19 अन्वये. मग प्रसार माध्यमांचा हा जो काही हक्क आहे एखादी गोष्ट प्रसारित करण्याचा तो राज्यघटनेच्या कलम 19 मध्ये घालून दिलेल्या मर्यादांच्या बाबतीमध्ये सुद्धा विचारात घेणं महत्त्वाचं आहे. या मर्यादांच्या अधीन राहूनच प्रसार माध्यमांनी भारतामध्ये आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो काही मूलभूत हक्क आहे त्याचा वापर करावा असं सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये अधोरेखित केलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. आणि भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने जो भारताचा नागरिक आहे त्याने सुद्धा आपल्या भाषा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करत असताना घटनात्मक मर्यादांचा आदर राखूनच त्याचा वापर करावा असं सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये स्पष्ट केलं आहे. आजच्या संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीचं वैयक्तिक स्वातंत्र्य आणि प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विसंवाद तयार होईल तेव्हा त्याच्यामध्ये समतोल साधण्याचं काम हे न्यायालयाचं आहे आणि राज्यघटनांच्या तरतुदींच्या अधीन राहून त्याबद्दलचा निर्णय न्यायालय कायमच घेत असतं. दुसरा महत्त्वाचा संदर्भ OTT प्लॅटफॉर्मच्या बाबतीमध्ये आहे तो सामाजिक संदर्भ आहे. पहिल्या संदर्भाच्या बाबतीमध्ये मी सांगितलं की घटनात्मक संदर्भाच्या बाबतीमध्ये जे काही OTT प्लॅटफॉर्म भारतामध्ये काम करत आहेत त्यांनी राज्यघटनेतील तरतुदींना अधीन राहून काम करावं असं अपेक्षित आहे. त्यांनी घटनेच्या चौकटीमध्येच काम करावं असं अपेक्षित आहे.
घटनेने घालून दिलेल्या मर्यादा जर त्यांनी पार केल्या तर त्याविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार हा व्यवस्थेला आहे, सरकारला आहे. दुसरा महत्त्वाचा संदर्भ आहे तो सामाजिक संदर्भ आहे. आणि आजच्या व्याख्यानाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर OTT प्लॅटफॉर्मचा सर्वात मोठा प्रभाव हा समाज मनावर झालेला आहे. OTTचा प्रभाव हा कोविड-19 किंवा कोरोना सुरू झाल्यापासून भारतात झाला असं म्हणता येणार नाही. त्या आधीपासून OTTचा प्रभाव हा समाज मनावर होत होता. पण पॅन्डेमिकच्या काळामध्ये हा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर वाढला. काही वर्षापूर्वी आपण घरामध्ये एकत्रित बसून काही मनोरंजनाचे कार्यक्रम बघायचो, रामायण महाभारत सारखे. परंतु जशी जशी माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये वाढ होत गेली, या व्यवस्थेचा जसा जसा विकास होत गेला, जसा जसा इंटरनेटचा विकास झाला, तसं तसं OTT प्लॅटफॉर्मच्या बाबतीत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाले, आमूलाग्र असे बदल झाले. आणि OTT प्लॅटफॉर्मचा सुद्धा विकास खूप मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये झाला. आज जर आपण स्टॅटिस्टिक बघितलं तर असं लक्षात येईल की 15 ते 35 वयोगटातील लोक हे OTT प्लॅटफॉर्मचा सर्वात जास्त वापर भारतामध्ये करत आहेत. आणि जे व्ह्यूअर्स आहेत, जे उपभोक्ते आहेत, त्यांचा सर्वात जास्त कल हे लैंगिक स्वरूपाचे व्हिडिओज बघणं, गुन्हेगारी स्वरूपाचे व्हिडिओज बघणं किंवा कॉमेडी शोज, मनोरंजनाचे व्हिडिओ बघणं अशा पद्धतीचं आहे. या OTT प्लॅटफॉर्ममुळं समाजावर काही विपरीत असे परिणामसुद्धा झालेले आहेत. आधीच्या काळामध्ये एकत्रित बसून आपण TV किंवा व्हिडिओ एकत्र बघत असू, एखादी मालिका एकत्र बघत असू. आज कुटुंबामध्ये OTT प्लॅटफॉर्ममुळे एक प्रकारचा अंतर पडलेला आहे. मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे अतिशय लवचिक पद्धतीची ही प्रणाली असल्यामुळं कधीही कुठेही बघता येईल अशा पद्धतीची व्यवस्था उपलब्ध असल्यामुळं आता एकत्रित बसून एखादा कार्यक्रम आपण बघावं अशी परिस्थिती राहिलेली नाही. कुटुंबामध्ये जे काही अंतर पडलेलं आहे, त्याचबरोबर OTTचा अजून एक महत्त्वाचा इफेक्ट किंवा परिणाम असा झालेला आहे की कायम OTT प्रोग्राम्स बघून, प्लॅटफॉर्मवरचे प्रोग्राम बघून उपभोक्त्याच्या आरोग्यावर अतिशय विपरीत असे परिणाम झालेले आहेत. एवढंच नाही तर ह्या व्ह्यूअर्सच्या कामाच्या वेळेवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेले आहेत. या OTT प्लॅटफॉर्मनी व्ह्यूअर्सचं जे काही वर्तन आहे, जो काही विचार आहे, त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकल्याचं दिसून येतंय. आणि सद्यस्थितीमध्ये काही प्रकरणांमधून देशविरोधी, व्यक्तिविरोधी, धर्मविरोधी असा विचारांचा वापर केला जात आहे आणि समाजाचं मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण हरियाणामधल्या जर घटनेचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की एका मुलीचं शाळेमध्ये एका मुलावर प्रेम नसताना सुद्धा, तिच्या मनामध्ये त्या मुलाबद्दल काहीही नसताना सुद्धा त्यानं
मिर्झापूर सारखी वेब सिरीज बघून त्यामध्ये मुन्ना भैयाचं जे काय कॅरेक्टर आहे त्याचा आधार घेऊन त्या मुलीवर एकतर्फी प्रेम करणं, तिला जबरदस्तीनं गाडीत बसवणं, तिने प्रतिकार केला म्हणून तिला गोळी घालून ठार मारणं, अशा पद्धतीचे प्रकरणं आज भारतामध्ये उद्भवलेले आहेत. आणि या हरियाणातील घटनाचा जर आपण विचार केला तर त्याने जेव्हा पोलिसांना कबुली जबाब दिला की त्याने हे कृत्य का केलं, तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितलं की मी मिर्झापूर नावाची वेब सिरीज पाहत होतो, त्यामध्ये मुन्ना भैया नावाचं एक कॅरेक्टर आहे, त्याचं एका मुलीवर एकतर्फी प्रेम होतं, त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं, त्याने तिला ओढून गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला, तिने नकार दिला, मग त्याने तिला गोळी घालून ठार मारलं आणि ते पाहून मी त्याची पुनर्वृत्ती केलेली आहे. याचा अर्थ असा की OTT प्लॅटफॉर्मवर आपण जे काय बघतो त्याचा दुष्परिणाम हा मानवी मनावर होत आहे, लोकांच्या वर्तनावर किंवा विचारावर होत आहे. म्हणून लैंगिक स्वरूपाचा कंटेंट, गुन्हेगारी स्वरूपाचा कंटेंट हा जास्त प्रमाणावर OTT प्लॅटफॉर्मवर सध्या स्थितीमध्ये बघितला जात आहे आणि हे अतिशय दुर्दैवी असं आहे. आता युवा पिढी जी आहे भारतामधील, त्या युवा पिढीच्या मनावर सुद्धा ह्या OTT प्लॅटफॉर्ममुळं खूप मोठा परिणाम झालेला आहे. या युवा पिढीचं जे काही सामाजिकरण आहे, ते सामाजिकरणाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रियाच या OTT प्लॅटफॉर्मनी प्रभावित केलेली आहे. या OTT प्लॅटफॉर्ममुळं युवा पिढीचं सामाजिकरण चांगल्या पद्धतीने होत नाही असं दिसून येत आहे. युवा पिढीमध्ये निद्रानाश, डिप्रेशन, जास्त वेळ OTT प्लॅटफॉर्मवरील कंटेंट बघितल्यामुळं आलेला लठ्ठपणा, डोळ्यांचे आजार, शालेय जीवनावर झालेला विपरीत परिणाम, गुन्ह्यांमध्ये वाढ, अशा पद्धतीच्या गोष्टी आता समाजाला प्रकर्षाने जाणवत आहेत. म्हणून OTT प्लॅटफॉर्मचा वापर करत असताना घटनेने घालून दिलेल्या मर्यादा, याचा वापर किंवा पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. याचबरोबर जे काही सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, जे काही OTT प्लॅटफॉर्मचे ओनर आहेत, त्यांनीसुद्धा घटनात्मक चौकटीतूनच या OTT प्लॅटफॉर्मची अंमलबजावणी केली पाहिजे. तसं झालं तरच समाजातील विविध घटकांमध्ये संतुलन साधणं शक्य होईल. समाजमनावर होत असणाऱ्या परिणामांबरोबरच तिसरा महत्त्वाचा संदर्भ आहे तो म्हणजे आर्थिक संदर्भ. OTT प्लॅटफॉर्मला आर्थिक संदर्भ सुद्धा आहे. OTT प्लॅटफॉर्म भारतामध्ये विकसित झाल्यानंतर खूप मोठी आर्थिक उलाढाल या क्षेत्रामध्ये होत आहे आणि ही आर्थिक उलाढाल होत असताना लघु व्यावसायिकांचं मात्र खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असताना दिसून येत आहे. OTT प्लॅटफॉर्ममुळं अनेक नोकऱ्या निर्माण झालेल्या आहेत, रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या आहेत आणि या प्रसारमाध्यमांशी संबंधित किंवा करमणुकीच्या साधनांशी संबंधित असणारे जे काही बाकीचे घटक आहेत, हॉटेल्स म्हणू आपण, दळणवळण क्षेत्र म्हणू, या क्षेत्रांच्या सर्व्हिसेसमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आणि यामधून राज्याला खूप मोठ्या प्रमाणावर चं उत्पन्न सुद्धा मिळत आहे. असं असलं तरी OTTच्या बाबतीमध्ये या घटकांचं प्रभावी असं नियमन करणं अतिशय गरजेचं आहे. OTT प्लॅटफॉर्मच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा संदर्भ जर आपण बघितला तर तो कायदेविषयक संदर्भ आहे. आज अनेक OTT प्लॅटफॉर्म ओनर्स जे आहेत, नेटफ्लिक्स सारखे,
ॲमेझॉन प्राईम व्हिडिओसारखे किंवा हॉटस्टार किंवा Zee5 सारखे यांनी खूप मोठ्या प्रमाणावर आज व्हिडिओ कंटेंट किंवा स्वतःचं प्रोडक्शन हाऊस खोलून त्यामधून काही सर्व्हिसेस व्ह्यूअर्सला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या व्ह्यूअर्सनी सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे त्या सबस्क्रिप्शनची अमाऊंट पे केल्यानंतर काही काळासाठी या प्लॅटफॉर्मकडून त्यांना या सर्व्हिसेसची सेवा उपलब्ध करून दिली जाते. आता व्ह्यूअर्सला प्रत्यक्षामध्ये कंटेंट पाहणं महत्त्वाचं असतं. तो कुठून आला, कशा पद्धतीनं आला याच्याशी प्रत्यक्षात त्यांना काहीही देणं घेणं नसतं. मग कधी कधी असं होऊ शकतं की OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणारा जो कंटेंट आहे तो डाउनलोड करून, तो गुगल ड्राईव्हवर असो किंवा अन्य कुठल्याही वेबसाईटवर असो, तो डाउनलोड करून व्हिडिओ पायरेसी करून तिथला कंटेंट चोरून तो दुसरीकडे ट्रान्सफर केला जाऊ शकतो किंवा हस्तांतरित केला जाऊ शकतो. आता OTT प्लॅटफॉर्मवर जर एखादी गोष्ट निर्माण झाली तर ती त्या निर्माण करणाऱ्या व्यक्तीची संपत्ती आहे असं कायदा सांगतो. म्हणून कायदेविषयक संदर्भ सुद्धा OTT प्लॅटफॉर्मच्या बाबतीमध्ये महत्त्वाचे आहेत. आज मोठ्या प्रमाणावर OTT व्हिडिओ पायरेसी होत आहे. OTTचा कंटेंट हा चोरून दुसरीकडे ट्रान्सफर केला जात आहे फ्रीमध्ये, आणि त्यामध्ये हे OTT प्लॅटफॉर्म जे ओनर आहेत त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. किंबहुना राज्याचं सुद्धा उत्पन्नाचं जे काही साधन आहे OTTकडनं येणारं टॅक्सेस वगैरेचं, त्याचंही खूप मोठं नुकसान या पायरेसीमुळे होत आहे. आपण 1957चा जर कॉपीराईट ॲक्ट बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की सिनेमॅटोग्राफ किंवा ड्रामा किंवा म्युझिक या संदर्भात जर एखादी कंटेंट जर निर्माण केला गेला तर त्या कंटेंटवर ज्याने तो निर्माण केलाय त्याचा हक्क असतो. त्याला आपण कॉपीराईट ओनर असं म्हणतो. मग त्या कंटेंटचं पुनर्निर्माण करणं किंवा त्याचं वितरण करणं हे फक्त त्या व्यक्तीलाच असू शकतं किंवा त्या व्यक्तीचाच तो अधिकार असतो किंवा हक्क असतो. आणि कायद्याचं जर आपण तरतुदी बघितल्या तर 60 वर्षापर्यंत तो हक्क त्या व्यक्तीजवळ असू शकतो. असं असताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पायरेसी केली जाते आणि हे जे व्हिडिओज आहेत, जे काही वेब सिरीज आहेत, जे चित्रपट आहेत ते डाउनलोड करून दुसरीकडे ट्रान्सफर केले जातात. आता महत्त्वाचा विषय असा आहे की हे कोणी केलं हे ओळखणं अतिशय अवघड आहे. याचं कारण असं की अशा पद्धतीच्या कंटेंटचं हस्तांतरण हे अनेक व्यक्तींकडे झालेलं असतं, ते अनेक देशांमध्ये झालेलं असतं. त्यामुळं भौगोलिक प्रदेशाच्या बाहेर जाऊन सुद्धा ही पायरेसी झालेली असते. त्यामुळं अशा पद्धतीच्या प्रकरणांमध्ये जेव्हा एखाद्या कंटेंटची किंवा विषयाची चोरी होते तेव्हा त्या आरोपीला पकडणं कठीण होऊन जातं. भारतामध्ये कॉपीराईट कायदा 1957च्या बरोबरच 2000 साली माहिती व तंत्रज्ञान कायदा सुद्धा आला. या कायद्यामध्ये सुद्धा जर एखाद्या व्यक्तीच्या कॉपीराईट कंटेंट जर पुनर्निर्माण किंवा वितरण हे त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय केलं तर तो फौजदारी गुन्हा आहे अशा पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे. तरीसुद्धा प्रत्यक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर OTT प्लॅटफॉर्म ओनरचं जे काही निर्माण कार्य आहे त्याची चोरी केली जात आहे आणि अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपीला पकडणं अतिशय अवघड आहे. कारण आरोपी नेमकं कोण आहे हे माहीत होणं
अवघड आहे याचं कारण असं की जो कंटेंट चोरीला गेलेला आहे तो अनेक ठिकाणी हस्तांतरित होत असतो, तो अनेक देशांमध्ये हस्तांतरित होत असतो. त्यामुळं एखाद्या देशाची कायदेविषयक व्यवस्था सर्वच आरोपींना पकडून त्यांना शिक्षा करू शकत नाही. भारतामध्ये अशा पद्धतीची OTT व्हिडिओ पायरेसी जर झाली तर कशा पद्धतीने ॲक्शन घेतली जाईल, दखल घेतली जाईल याबद्दल चर्चा केली गेली. आणि 2019-20ला अनेक उच्च न्यायालयांनी असा निर्णय दिला की एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून जर OTT कंटेंटची चोरी झाली असेल आणि ती व्यक्ती कोण आहे हे जर फिर्यादीला किंवा OTT प्लॅटफॉर्म ओनरला माहीत नसेल तरीसुद्धा न्यायालयामध्ये प्रकरण दाखल करून त्या व्यक्तीच्या विरुद्धात मनाई हुकूम घेता येईल, ज्याला कायद्याच्या भाषेमध्ये जॉन डो ऑर्डर असं म्हणतात. ही जॉन डो ऑर्डर ही आपण इंग्लंडच्या न्यायालयीन व्यवस्थेकडनं बॉरो केलेली आहे. आणि ही जॉन डो ऑर्डर म्हणजे अशी ऑर्डर की ज्यामध्ये न्यायालय मनाई हुकूम पारित करू शकतं आणि मनाई हुकूम पारित करून ज्या अनोळखी व्यक्तीने OTT कंटेंटची चोरी केली आहे त्याच्या विरोधामध्ये ती ऑर्डर केली जाते. याचा अर्थ असा की ज्याला आदेश दिलाय ती व्यक्ती अनोळखी असते आणि दिलेला जो आदेश आहे तो मनाई हुकमाच्या स्वरूपामध्ये असतो. भविष्यामध्ये जर लक्षात आलं नंतर की एखादी व्यक्ती जिने कायद्याचं उल्लंघन केलंय ती सापडलेली आहे, तर मग या न्यायालयीन आदेशाच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते आणि मग अशा व्यक्तीला नुकसान भरपाई किंवा दंड देण्यासाठी कोर्ट भाग पाडू शकतं, न्यायालय भाग पाडू शकतं. परंतु हा जो मनाई हुकुमाचा जो आदेश आहे, ज्याला आपण जॉन डो ऑर्डर असं म्हणतो, ही जर न्यायालयाला पारित करायची असेल तर त्यासाठी अर्ज दाखल करणाऱ्या व्यक्तीला न्यायालयामध्ये 3 गोष्टी मांडाव्या लागतील. नंबर 1, अनोळखी व्यक्तीकडनं त्याच्या हक्कांचं उल्लंघन झालंय हे त्याला न्यायालयाच्या लक्षात आणून द्यावं लागेल. नंबर 2, प्रथमदर्शनी त्याच्याकडं सबळ असं प्रकरण आहे हे त्याला न्यायालयाला पटवून द्यावं लागेल. आणि नंबर 3, जर न्यायालयाने मनाई हुकुमाचा आदेश दिला नाही तर कधीही न भरून येणारं नुकसान होईल हे त्या व्यक्तीने न्यायालयाच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. असं जर झालं तर जॉन डो ऑर्डर न्यायालय पास करू शकतं आणि मनाई हुकुमाचा आदेश पारित करून अनोळखी व्यक्तीने ज्याने त्याचं उल्लंघन केलं असेल त्याने ते भविष्यात करू नये अशा पद्धतीचा आदेश न्यायालय देऊ शकतं. आता प्रत्यक्षामध्ये उल्लंघन झालं आणि त्या व्यक्तीबद्दलची जर माहिती ही त्या मूळ मालकाला असेल तर मग अशा प्रकरणांमध्ये त्याला कायदेशीर नोटिशीची बजावणी केली जाऊ शकते आणि नोटिशीच्या माध्यमातून नंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. अशा पद्धतीने हा जो विषय आहे OTT प्लॅटफॉर्म, ओव्हर दी टॉप प्लॅटफॉर्म, हा जरी मनोरंजन क्षेत्राशी संबंधित असला तरी या विषयाला घटनात्मक, राजकीय, सामाजिक, आर्थिक संदर्भ आहेत. आता सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये ही OTT प्लॅटफॉर्मची जी काही प्रक्रिया आहे ती जर आपल्याला सुलभ करायची असेल, त्याची अंमलबजावणी जर आपल्याला भारतामध्ये प्रभावीपणे करायची असेल तर कशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे. यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो असा की व्यक्तिगत हक्क आणि प्रसारमाध्यमांचे हक्क यामध्ये समतोल राखलं जाणं अतिशय गरजेचं आहे. नंबर 2, उपभोक्ता आणि सेवा पुरविणारा या दोघांनीही
घटनात्मक आणि कायदेशीर तरतुदींचा मान ठेवला पाहिजे. नंबर 3, OTT प्लॅटफॉर्ममधून असेच कंटेंट दाखवले जावेत ज्याचा समाजावर सकारात्मक परिणाम होईल. त्यामुळं युवा पिढीचं प्रभावी असं सामाजिकरण होईल. नंबर 4, असं म्हटलं जातं की सोसायटी चेंजेस फास्टर दॅन लॉ. समाज हा कायद्यापेक्षा जास्त लवकर विकसित होत असतो. समाज हा कायद्यापेक्षा लवकर बदलत असतो. त्यामुळं कायद्याने सुद्धा समाजाशी सुसंगत असं राहावं असं अपेक्षित आहे. सोसायटी चेंजेस फास्टर दॅन लॉ, सो लॉ शुड कीप पेस विथ चेंजिंग नीड ऑफ द सोसायटी. म्हणून कायद्याने सुद्धा समाजाप्रमाणे बदलावं आणि समाजाच्या जे काय गरजा आहेत त्याचं निराकरण कायद्याने करावं असं अपेक्षित असतं. आता OTT प्लॅटफॉर्मची संकल्पना भारतामध्ये विकसित झाल्यानंतर जर OTTशी संबंधित कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी जर करायची असेल तर सध्याच्या कायद्यामध्ये कुठल्या अडचणी आहेत, कुठल्या कमतरता आहेत ते बघणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यानंतर कायद्यामध्ये काही अपेक्षित बदल करून ते सध्याच्या व्यवस्थेशी समरस असे करून मग त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. शेवटचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा OTT प्लॅटफॉर्म रेग्युलेट करण्यासाठी केंद्र सरकारला काही महत्त्वाचे निर्देश दिले होते आणि त्या निर्देशांचं पालन करून प्रसारमाध्यमांनी OTT प्लॅटफॉर्म चालवत असताना चांगल्या पद्धतीनं त्याचं नियमन करावं, मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं असं सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित होतं. आणि या अनुषंगानं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने काही महत्त्वाचे मार्गदर्शक तत्वे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घालून दिलेली आहेत. नंबर 1, OTT प्लॅटफॉर्मवरच्या ह्या सर्व्हिस प्रोव्हायडर्सनी नेटफ्लिक्स असो, G5 असो, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ असो किंवा अन्य कुठलाही OTT प्लॅटफॉर्म ओनर असो, यांनी कुठलंही कंटेंट हे प्रसारित करण्याच्या वेळेस राष्ट्रीय ध्वज व राष्ट्रीय प्रतीकाचा सन्मान करावा हे अपेक्षित आहे. याचबरोबर व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखवणार नाहीत अशा पद्धतीच्या कंटेंटचं प्रसारण करू नये हे सुद्धा अपेक्षित आहे. याचबरोबर चाइल्ड पोर्नोग्राफी जी आहे ती प्रदर्शित करू नये, त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स घालावेत हेही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये आहे. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे तो असा की कायद्याने बंधन घातलेल्या गोष्टींचं प्रसारण या OTT प्लॅटफॉर्मने करू नये. एखाद्या गोष्टीवर जर कायद्याने बंधन घातलं असेल तर त्या गोष्टीचं प्रसारण या OTT प्लॅटफॉर्म ओनर्सला करता येणार नाही. आणि शेवटी कुठल्याही पद्धतीच्या दहशतवादाला प्रोत्साहन न देणं याची सुद्धा काळजी OTT प्लॅटफॉर्म ओनरने घ्यावी. अशा पद्धतीचे मार्गदर्शक तत्व माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 2019-20 नंतर घालून दिलेले आहेत. असं जरी असलं तरी ही OTT प्लॅटफॉर्मची जी नवीन संकल्पना आहे याचं भारतामध्ये प्रभावी असं सेन्सॉरशिप नसल्यामुळं आजही अश्लीलता, गुन्हेगारी यासारख्या वेबसिरीज निर्माण होत आहेत. समाजावर अतिशय विपरीत असा परिणाम या माध्यमांच्या मधून होत आहे. आणि या अनुषंगानं भारतामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. म्हणून OTT प्लॅटफॉर्मला सेन्सॉरशिप असावी हे आता गरजेचं झालेलं आहे. आणि या अनुषंगानं भारतामध्ये संसदेने प्रभावी असा जर कायदा केला तरच भविष्यामध्ये
या विषयाचं नियमन भारतामध्ये चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. म्हणून OTT प्लॅटफॉर्म हा विषय जरी मनोरंजन क्षेत्राशी संबंधित असला, मी मगाशी सांगितलं, तरी त्याचे कायदेविषयक संदर्भ, घटनात्मक संदर्भ, सामाजिक संदर्भ, आर्थिक संबंध हे विसरून चालणार नाही. या सर्व संदर्भांचा एकत्रित विचार करून सध्या परिस्थितीमध्ये OTT प्लॅटफॉर्मची अंमलबजावणी भारतामध्ये चांगल्या पद्धतीने कशी होईल आणि जो काही ट्रॅडिशनल मोड होता TV किंवा केबलचा, त्याला पर्याय म्हणून जर आज OTT प्लॅटफॉर्म विकसित होत असेल, तर तो कायद्याच्या अधीन राहून घटनात्मक तरतुदींच्या अधीन राहूनच तो विकसित व्हावा आणि समाजाच्या मनावर नैतिक तत्वांचा त्यांनी प्रसार करावा आणि समाजामध्ये एक चांगलं सकारात्मक आणि पोषक असं वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा हे अपेक्षित आहे. OTT प्लॅटफॉर्मनी जर अशा पद्धतीचं काम भारतामध्ये चांगल्या पद्धतीने केलं तरच भारतामध्ये एकता आणि बंधुता वाढण्यासाठी मदत होईल आणि या माध्यमातून OTT प्लॅटफॉर्मचं जे काही सहभाग आहे तो भारताच्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये रेकग्नाइज केला जाईल. मला आज जी काही संधी वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने आयोजकांनी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.